सह्याद्रीचा तोडा. नाथ नागायसाचा पक्ष. पंडिती नागायसाचे पुसले हा नागाबाई. गोसावी माता पुराण वचावे म्हणितले तरी काही न वचावे परी सह्याद्रीचे जावे. नागायसे म्हणितले बट्टोबासे ऐसे म्हणितले. गोसावी डकले व चांगले वट्टा श्री दत्तात्रय प्रभूच्या दर्शना पाठविले. विधी विहिला. संबंधिता न भेटावे. पहिले भेटती ते श्री दत्तात्रय प्रभू हो म्हणती परी ते नव्हेती. घाटावरते ते श्री दत्तात्रय प्रभू भेटती तरी दर्शन होती परी न वसती आणि विधी भंगला. भट्ट रुद्रपुरावरून आले. परत सगळे घालून उतरले परी मातापुरा न वसती सह्याद्रीसी आली. पंडिती पुसले मातापूर कोठोनी. नागायचे म्हणितले मूळ देश पंचक्रोसामध्ये. कवीश्वर बासे पुसले सह्याद्री ते कोठोनी. नागायचे म्हणितले नाग दरीपासून सर्व तीर्थापासून दक्षिण माळी अनुसयेपासून वनदेवाच्या पठारी ही अवघी शिखरे ते सह्याद्री श्री दत्तात्रय प्रभूचे क्रीडास्थान. पंडिती पुसले कवना वाटा जावे. नागायचे म्हणितले अनुसयेवरून पर्वताशी जावे. पर्वत सवे घालून नमस्कारावा. वनदेवाच्या पठारी उतरावे तरी थोर गोमटे. श्री देवे देवेश्वर. पंथाचे तृतीय आचार्य व खालसाच्या धाडीत नष्ट झालेल्या सूत्रपाठाचे परत संकलन ज्यांनी केले ते पंडित कवीश्वर बास हे होत. त्यांच्या विद्वत्तेचे प्रमाण स्मृतीस्थळात आले आहे. एका पंडिताचा वादात पराभव करून तुम्ही कोण आहे असे विचारले असता ते तात्काळ संस्कृत श्लोकात उत्तर देतात. हे चित्तखंडन गंड दंडित जगदी राधी पस्य स्फुरत तर्का खर्व कुगर्व पर्वत समारूढा विमुडा भृशम काव्य कळाप कळाप केळी कृश शृंगार वीरा वृत्ता. हे चित श्रीकृष्ण कथा सुंदरमती तद्भास्करो अहम कवी. कवी भास्कर आपली ओळख देतो. जगोद्धारक श्रीकृष्णाच्या गीता ज्ञानामुळे पुरण पाहून सर्व अज्ञानाला व त्यातून उगम पावणाऱ्या प्रांतहीनाला सर्वदंडित करणारा अनंत काव्याचा त्याच्या कुशळ केळी क्रीडेमुळे नवरसाने युक्त झालेल्या श्रीकृष्णाच्या सुंदरमतींना आवडणाऱ्या वीरांचा उद्घोष करणारा मी भास्कर कवी आहे. देवेदेवेश्वर हे स्थान दोन्ही देवांचे निद्रास्थान आहे. श्री प्रभूंच्या प्रवृत्तीनुसार कवीश्वर बासांनी हे स्थान पंथात समाविष्ट करण्याकरता मेघा पंडिताशी शास्त्रवाद घातला. वाद 6 महिने चालला. 6 महिन्याचा वाद एका दिवसात जिंकून अनिराधास शिष्य राघव पंडिताने हे स्थान पंथाला मिळवून दिले. या स्थानाच्या मागच्या बाजूला श्री दत्तात्रय प्रभूंनी देवल ऋषीचे आकाशाला भिडणारे व इंद्रपद काबीज करण्यास निघालेले लिंग पाताळात घातले. फक्त भक्तीचे प्रतीक म्हणून 3.5 हात ठेवले. देवल्याने प्रतिदिनी या स्थानी निंदा करण्याचा वर श्री दत्तात्रय प्रभूंकडे मागितला. या स्थानाच्या मागच्या बाजूला कृष्णावळी आसन स्थान आहे. मेरुवाळा तलाव. या तीर्थाला पुराणात पदम तीर्थ या नावाने ओळखले जाते. पदम तीर्थात स्नान करून देवी देवेश्वराचे दर्शन घेतल्याने सर्व पापांचे शान होते असे म्हटले आहे. पुराणाचे रचिते पदम ऋषींनी श्री दत्तात्रय प्रभूंनी येथे ज्ञान सांगितले. श्री चक्रपाणी रावळांचे देवी देवेश्वरी 6 महिने वास्तव्य होते तेव्हा ते श्री दत्तात्रय प्रभू सोबत रोज या तलावात जल क्रीडा करीत. पंचदेवळात लपंडाव खेळत. या तीर्थाच्या काठी दोन्ही देवांचे भोजन होत असे. सध्या भोजन स्थळावर ओटा असून त्यावर छोटे मंदिर आहे. हे स्थान भोजनता म्हणून ओळखले जाते. आर्तभक्त आरती करताना म्हणतात मेरुआ तटी भोजनता रम्य स्थळी जागा आदी आरती करतुमी तेथे आसन श्रीरंगा. इंजाळा तीर्थ.
माहूर येथील गिरिदुर्गात मध्यभागी विशाल असे इंद्राळा तीर्थ आहे. या तीर्थाला ब्रह्मतीर्थ, जुने सर्वतीर्थ, परिस तलाव इत्यादी नावे आहेत. श्री रेणुकीच्या अंत्यसंस्काराकरता जलाची आवश्यकता होती. श्री दत्तात्रय प्रभूंच्या आज्ञेनुसार श्री परशुरामाने बाण मारून पाताळातून भगावतीचे तीर्थ भूमीवर आणले. तदनंतर श्री दत्तचरणी सकळ तीर्थ विराजित असतात, म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंना या तीर्थात चरण प्रक्षालन करण्याची प्रार्थना केली. श्री दत्तात्रय प्रभूंनी या तीर्थाला चरण स्पर्श केला, म्हणून या तीर्थाला सर्वतीर्थ म्हणतात. इंद्रजाळ विद्येचा गर्व असणाऱ्या श्री गोरक्षाचा श्री दत्तात्रय प्रभूंनी येथेच गर्भहरण केल्यामुळे यास इंद्रजाळ तीर्थ हे नाव पडले असे म्हणतात. इंद्राळा हे इंद्रजाळ या नामाचे अपभ्रष्ट रूप होय. येथे सहस्रार्जुनाला श्री दत्तात्रय प्रभूंनी सहस्त्रभुजांचे बळ देऊन त्याला चक्रवर्ती राजा होशील असे वरदान दिले. येथे श्री दत्तात्रय प्रभूंनी अनेक योग्य जीवांना कृपा करून संबंध दिला. या सर्व लीला करता श्री दत्तात्रय प्रभू ज्या विशाल पाषाणावर विराजित होते त्या श्री दत्त चरणांकित पाषाणाचे चिपोरे मानव व पंथीय येथील या पाषाणात श्री दत्तात्रय प्रभूंच्या संबंधाने विशेषत्व प्राप्त झाले, म्हणून आपल्या देवपटावर स्थापन करून नित्यपूजन करून त्यास वंदन करतात. या तलावात परिस होता अशी आख्यायिका आहे. वनदेव श्री देवेश्वर संस्थानाच्या दक्षिणेला 3 किलोमीटर अंतरावर किल्ल्याच्या पूर्वेला ब्रह्मगिरी उर्फ वनदेवाचे पठार आहे. या पठारावर एका गुंफेत वनदेवाचे प्रसिद्ध असे जागृत स्थान आहे. येथे सम्राट या तिचा ज्येष्ठ पुत्र यदुराजाला श्री दत्तात्रय प्रभूंनी ब्रह्मविद्याशास्त्राचा उपदेश केला. भागवत पुराणात प्रसिद्ध 24 गुरु व्याख्यान सांगितले. अर्लकाचे त्रितापहरण स्थान अश्वप्रधान स्थानाच्या दक्षिणेला 2 किलोमीटर अंतरावर वनदेवाच्या पठाराच्या शेवटच्या दक्षिण टोकावर अर्लकाचे त्रितापहरण स्थान आहे. अर्लकापूर अर्थात अचलपूर येथील नृप ऋतुध्वज व सती मदाळसेचा पुत्र अर्लक राजा हा राज्य वैभववादी सुख साधनाचे हरण झाल्यामुळे अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक अशा त्रिविध तापाने दग्ध होऊन मातेच्या पूर्वसूचनानुसार सह्याद्री पर्वतावर येऊन श्री दत्तात्रय प्रभूला शरण आला. श्री दत्तात्रय प्रभूंनी त्यास दर्शन देऊन आपल्या अमृतवर्षिणी परमेश्वर वाणीने शंभिलिंग म्हणजे शांत हो या शब्दाचा त्रिविध उच्चार करून अर्लकाचे त्रितापहरण केले. त्याला ब्रह्मविद्याशास्त्राचा उपदेश केला. दोन्ही देवा भेटी स्थान श्री शंकराचार्य वर प्रधान स्थानाच्या नंतर श्री शिखर संस्थानाच्या पायऱ्या चढत असता उजव्या हातावर दोन्ही देवाच्या भेटीचे स्थान आहे. येथे श्री दत्तात्रय प्रभूंनी व्याघ्र वेशाने मानवभाव संप्रदायातील पंचकृष्णातील तिसरे अवतार श्री चक्रपाणी राव यांना भेट दिली. श्री दत्तात्रय प्रभू पासून श्री चक्रपाणी राव यांनी पर व अवर या उभय शक्तीचा स्वीकार करून पर आच्छादून अवदृश्य अवतार ग्रहण केला व नंतर श्री देवेश्वर येथे श्री दत्तात्रय प्रभू सोबत येऊन 6 महिने वास्तव्य केले. श्री शंकराचार्य वर प्रधान स्थान श्री दत्त शिखर संस्थानाच्या पहाडाच्या पायऱ्या सुरू होतात. तेथेच आद्य शंकराचार्य यांनी श्री दत्तात्रय प्रभूंची भेट घेतली. श्री शंकराचार्य यांनी श्री दत्तचरणी मी जे दर्शन केले ते जगमान्य व्हावेत असा वर मागितला. श्री दत्तात्रय प्रभूंनी जगी मान्य होशील असा वर दिला व प्रसन्नतेने ओम अनुसयानंदाय विद्येये अत्रेय धीमहि तनयो दत्त प्रचोदयात हा श्री दत्त गायत्रीचा महामंत्र निरूपण केला. या ठिकाणी श्री दत्त चरणांकित स्थान असून तेथे श्री दत्त लिंग स्थापन केलेले असून त्यावर एक लहानसे मंदिर बांधले आहे. ते सध्या शंकराचार्य मंदिर म्हणून ओळखले जाते. ऋषिक भेटी स्थान वनदेवच्या स्थानाजवळ दक्षिणेला 1-2 किलोमीटर अंतरावर वनदेवच्या पठारावर हे स्थान आहे. ऋगवंशाच्या ऋषिक ऋषीला गादीराजाची कन्या सत्यवती सोबत विवाह करायचा होता.
त्याकरता गादी राजाने ऋषिकाला श्यामकर्ण असलेले 500 लक्षणयुक्त अश्व कन्या शुल्क देण्याची अट घातली. तेव्हा ऋषिकाने येथे श्री दत्तात्रय प्रभूंची प्रार्थना केली. श्री दत्तात्रय प्रभूंनी प्रकट होऊन येथे ऋषिकाला दर्शन देऊन ऋषिकाची मनोकामना पूर्ण केली. नंतर ऋषिक सत्यवतीचा विवाह झाला. त्यांना जमदग्नी नावाचा तेजस्वी पुत्र झाला. ऋषिकाचा आश्रम श्री रुद्रपूर येथे होता. पूर्वी श्री रुद्रपूरला ऋषिक या नावाने ओळखले जात असे.